राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। संत श्री सद्गुरु चूडामणी बालादास महाराज यांच्या 43व्या पुण्यतिथी निमित्ताने होत असलेल्या या हरिनाम सप्ताहामध्ये आपला आजचा हा 6वा दिवस आहे आणि माझ्या प्रवचनाचा 3रा दिवस आहे। आपण हरिपाठ प्रवचनमाला चालू केलेली आहे, त्यातल्या 10व्या भागाला मी सुरुवात करतोय आणि त्यासाठी निवडलेला माऊलींच्या हरिपाठामधला 8वा अभंग आज आपण सेवेसाठी घेतला आहे। सर्वप्रथम सद्गुरु चूडामणी बालादास महाराज, रेणुका माता, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज या सर्वांच्या चरणी वंदन करून मी आजच्या सेवेला प्रारंभ करतो आहे। माऊलींनी हरिपाठामध्ये संतांची संगती, साधूचा बोध, गुरु आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाम याचं महत्त्व सांगितलेलं आहे। हरिमुखे मनाचं महत्त्व सांगितलेलं आहे। असे 27 अभंग आहेत आणि 27 अभंगामध्ये एकच उपदेश केलेला आहे की हरिमुखे म्हणा, आणि मला हा 27 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगायचा आहे। जेवढा होईल तेवढा माझा प्रयत्न असा असेल की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता यावं। जेवढं मला आकलन झालेलं आहे ते मी आपणापुढे ठेवतो, आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे। आजचा सेवेचा अभंग आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप, एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। अशा प्रकारचा 6 चरणाचा हा अभंग आहे। अभंग मोठा आहे, जेवढं होईल तेवढं कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करतो, आपण सहकार्य करावं। याच्यामध्ये पहिलाच शब्द असा आलेला आहे की संतांची संगती, याच्यावर आपण बरंचसं बोललेलं आहे। अजून वेगळ्या पद्धतीने काय सांगता येते ते पाहू। संतांची संगती का करावी, तर संतांच्या संगतीमध्ये राहिलं तर आपलं मन आणि आपली बुद्धी ही आध्यात्मिक होते। आपल्या मनाला आणि बुद्धीला अध्यात्माची सवय लागते आणि त्यासाठी म्हणून संत काय करतात, तर संत आपल्याला भगवंताच्या कथा सांगतात, भगवंताच्या लीला सांगतात, भगवंताचे अनुभव सांगतात, आपले स्वतःचे अनुभव सांगतात, काही उपदेश करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या संगतीत राहिलं की आपल्याला सुखाचा अनुभव येतो, आनंदाचा अनुभव येतो आणि या सुखाच्या अनुभवासाठी म्हणून आपण संतांच्या संगतीत राहावं असं माऊली आपल्याला सांगतात। जर आपण या संतांच्या संगतीत राहिलं तर आपलं मन स्थिर होतं आणि मनाला प्रसन्नता प्राप्त होते। हे मन स्थिर करण्यासाठी म्हणून मंदिरात यायचं, मन स्थिर करण्यासाठी म्हणून संतांच्या संगतीत राहायचं। कारण आपलं मन कसं आहे, मन हे फुलपाखरासारखं आहे, एका क्षणात एका फुलावर तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या फुलावर। याला दुसरी उपमा, मन हे माकडासारखं आहे, क्षणात एका फांदीवर क्षणात दुसऱ्या फांदीवर, एका ठिकाणी स्थिर कधीही राहत नाही। आत्ता तुम्ही इथं बसलेला आहात पण तुमचं मन घरात असू शकतं, तुमचं मन एखाद्या डब्यात असू शकतं, तुमचं मन बाजारात असू शकतं, तुमचं मन मुलात असू शकतं, तुमचं मन चंद्रावर पण असू शकतं, तुमचं मन एखाद्याचा मुलगा परदेशात असेल तर तिथं पण असू शकतं। मन इथं बसतं परंतु ते चहू ब्रह्मांडामध्ये फिरतं।
मग ह्या मनाला स्थिर करायचं. सगळ्यात अवघड गोष्ट कोणती आहे की एवढ्या चंचल मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे आणि ते फक्त संतच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून संतांच्या संगतीत राहावं असं आपल्याला माऊलींनी ह्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. मन हे स्वैर आहे. मन हे जसं मनोमार्ग वेगळा गती आहे, हा कसाही गतिमान होतो, कुणीकडे फिरतो. म्हणून ह्या मनाला काय करायचं आहे, साधुबोध द्यायचा आहे, गुरुचा उपदेश द्यायचा आहे, संतांची संगती द्यायची आहे. म्हणजे काय होतं, हे भोवऱ्यासारखं स्थिर होतं, एका जागेवर थांबतं. जसं एखाद्या पिंजऱ्यामध्ये एखादा वाघ असेल, तो वाघ काय करतो, सारखा फिरत राहतो, एका ठिकाणी बसत नाही. या वाघाला चौकडून टोचून टोचून एका ठिकाणी बसवावं लागतं. तसं मनाला सुद्धा चौकडून फिरवून आणावं लागतं आणि एका ठिकाणी स्थिर करावं लागतं. आणि आपण जर प्रपंचात राहिलो, घरात राहिलो, लेकराबाळात राहिलो तर आपलं मन स्थिर होत नाही, ते आपल्याच कामात राहतं. म्हणून मंदिरात आलं, संतांच्या संगतीत आलं, कीर्तनकार भजनकाराच्या संगतीत आलं की मन स्थिर होतं. तुम्ही एवढं मन लावून भजन म्हणता रोज, तुम्हाला घराची आठवण पण येत नाही. त्याचं कारण तेच आहे की मन स्थिर करण्यासाठी आपण भजन करतो, मन स्थिर करण्यासाठी आपण हा गुरुपदेश ऐकत असतो. म्हणून मन स्थिर करण्यासाठी या संतांच्या संगतीत यावं. आणि जर आपण संतांच्या संगतीत राहिलं तर आपल्यामध्ये असलेला रजोगुण आणि तमोगुण कमी होतो आणि सत्वगुण वाढत जातो, सात्विकता येते आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. संतांच्या संगतीत राहिलेल्या माणसामध्ये आणि इतर माणसाच्या संगतीत राहिलेल्या माणसामध्ये हा मुख्य फरक असतो. त्याच्या बोलण्यामध्ये मृदुता येते, तो कुणाची हिंसा करत नाही, कुणाला वाकडं बोलत नाही, कुणाशी भांडण करत नाही. असा संत संगतीत राहिलेल्या माणसामध्ये फरक दिसून येतो. म्हणून संतांच्या संगतीत राहावं म्हणजे सत्वगुणाची ओढ लागते आणि भगवंताची पण ओढ लागते, संतांची पण ओढ लागते. पुन्हा पुन्हा संतांना भेटावं, संतांच्या जवळ राहावं असं वाटतं. ती गोडी आपल्याला निर्माण करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे षडरिपूवर आपल्या विजय मिळवता येतो. षडरिपू म्हणजे शत्रू. आपले 6 शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे 6 शत्रू आहेत. काम म्हणजे वासना, कोणत्याही गोष्टीवर जाणारी जी वासना आहे, ही वासना ताब्यात आणायची असेल तर संतांचा उपदेश घ्यावा लागतो. क्रोध, रागावर ताबा मिळवायचा असेल तर संतांचा उपदेश घ्यावा लागतो. संत आपल्याला सांगतात समजावून. अन्यथा काय होतं की क्रोध आपल्यावर राज्य करतो आणि आपण क्रोधाच्या पाठीमागे पळत जातो. आणि जर आपण आपल्या ताब्यात असू, आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल तर क्रोध आपल्या पाठीमागे येतो. आपण जर मनात आणलं तरच राग येतो, नाही तर येत नाही. रागात यावं लागतं. आपल्या मुलाच्या कल्याणासाठी एखादी थोबाडीत मारावी लागते, कुणाच्या तरी चांगल्यासाठी एखादी गोष्ट बोलावी लागते. त्याचा अर्थ कुणाच्या तरी हितासाठी एखादी गोष्ट बोलली तर काही हरकत नाही, असा क्रोध केला तर हरकत नाही. पण तो क्रोध वरच्यावर असावा, असा हृदयाला भिडणारा नसावा, असा क्रोध करायला हरकत नाही. आणि लोभ असेल, लोभ तर आहेच आहे, माणूस जन्मताच लोभी असतो, प्रत्येक गोष्ट त्याला हवीशी असते. हा लोभ आहे, मोह आहे. मद म्हणजे स्वतःबद्दलचा अभिमान आहे, अहंकार आहे. हे सगळे जर विकार आपल्यामध्ये जायचे असतील, आपल्यामधून निघून जायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, संतांच्या संगतीत राहावं लागेल. या षडरूपीवर विजय आपल्याला संतांच्या संगतीने प्राप्त होतो. आणि जसं डोंगराचं पाणी हे सगळीकडे पसरलेलं असतं, डोंगरावर जर पाऊस पडला तर काय होतो, सगळीकडे पसरतो, परंतु तो त्या डोंगरामध्ये मुरतो. डोंगरामध्ये मुरला की झऱ्याच्या रूपाने बाहेर पडतो आणि झरा जेव्हा बाहेर येतो तेव्हा ते हळूहळू ओढ्याचं रूप धारण करतं. आणि जसं जसं ओढा पुढे जात जाईल तसतसं काय होतं, एक नदीचं स्वरूप त्याला येतं. म्हणजे असं नदीचं स्वरूप आणायचं असेल, झऱ्याचं स्वरूप आणायचं असेल तर ह्या सगळ्याला एकत्र करावं लागतं. ह्या मनाचे जे अनेक पदर आहेत ते सगळे पदर एकत्र आणावे लागतात. आणि एकत्र आणलं की मन आपलं जर स्थिर झालं तर मग आपल्याला नदीसारखी पवित्रता येते. म्हणून गुरुचा उपदेश हा आपल्यासाठी फायद्याचा असतो. गुरुच्या उपदेशाने आपण धूतपाप होतो. धूतपाप होतो म्हणजे आपलं पाप सगळं धुतल्या जातं. जर आपण गुरुच्या सानिध्यात राहिलं, संतांच्या सानिध्यात राहिलं, इथं बसून तुम्ही भजन केलं की तुमचं काहीतरी जे पाप असेल, दिवसभरात झालेल्या आपल्याकडून काही चुका असतील तर त्या चुकाचं परिमार्जन होतं, त्या चुका आपल्या माफ होतात, आपलं पाप हे धुवून निघतं. म्हणून संतांच्या संगतीत राहावं, गुरुचा उपदेश घ्यावा. आणि संतांच्या संगतीत राहिलं तर अंतर्बाह्य हरिमयता येते. अंतर्बाह्य म्हणजे आपल्या शरीरात आपण बाहेरून आत्ता भजन करतो आहोत, पण ते भजन आतून यायला लागतं, हृदयामधून यायला लागतं. हृदयामधून भजन यायचं असेल तर गुरुचा उपदेश ऐकावा. आणि प्रपंच आणि परमार्थ याच्यातला भेद नष्ट करून देतात.
ब्रह्म आणि माया याच्यातला भेद नष्ट करून देतात. ब्रह्माचं स्वरूपच माया आहे. आपण जे दृश्य जग बघतो आहोत ते अदृश्य परमात्म्याचं आहे. हे द्वैत नष्ट करून अदृश्य परमात्म्याच्या पाठीमागे कसं जावं, त्याला कसं आपण प्रसन्न करावं, असं हे गुरु आपल्याला शिकवतात. म्हणून त्याच्यासाठी गुरुच्या सान्निध्यात राहावं. आणि इथे काय म्हणलेलं आहे की आकळावा श्रीपती येणे पंथे. आकळावा म्हणजे आपलासा करावा, आकळून घ्यावं म्हणजे आपलासा त्याला करून घ्यावं. हे आपलंसं कसं करावं, कोणत्या पंथाने करावं, तर संतांच्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला तो आकळता येतो. मग हे आकळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर चिंतन करावं लागतं. आपल्याला मृत्यूची चिंता असते, दुःखाची चिंता असते. ह्या सगळ्या चिंता भगवंताकडे सोपवाव्यात आणि आपण स्वतः मात्र चिंतन करावं. कुणाचं, भगवंताचं चिंतन करावं. म्हणजे आपल्या सगळ्या चिंता तो दूर करतो. आणि आपण चिंतन केलं की आपलं सगळं स्मरणामुळं आपलं सगळं पाप धूत होतं किंवा धुवून जातं. नुसतं चिंतन करून भाग नाही, तर त्याला काय करावं लागतं, ध्यास घ्यावा लागतो. भगवंताचा ध्यास घ्यावा लागतो. ध्यास कसा घ्यावा लागतो, जसं आता तुम्ही घरी आहेत, इथं भजन चालू आहे, मन लागतं का, लागत नाही. आपल्याला भजनाकडे जावं अशी जशी इच्छा उत्पन्न होते, भूक लागल्यानंतर जेवणाकडे जावं, तहान लागल्यानंतर पाण्याकडे जावं अशी जशी इच्छा उत्पन्न होते, तसं भगवंताकडे जावं अशी इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. त्याला ध्यास म्हणतात. आणि तसा ध्यास निर्माण व्हावा. व्याकुळता झाली पाहिजे. जसं गाय संध्याकाळ झाली की गोठ्याकडे पळत जाते, कारण तिथं तिचं वासरू वाट पाहत असतं. वासरू गाईची वाट पाहत असतं, हंबरत असतं. जसं भुकेला माणूस अन्नाची वाट पाहत असतो, तशी व्याकुळता, भेटीची व्याकुळता, परमात्म्याच्या भेटीची, दर्शनाची व्याकुळता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ही व्याकुळता येण्यासाठी भगवंताची आळवणी केली पाहिजे. आळवणी करणे म्हणजे त्याचं स्तोत्र गाणे असेल, त्याचं गीत गाणे असेल, त्याचं नाम घेणे असेल, कोणत्याही पद्धतीने भगवंताची आळवणी करा. म्हणजे भगवंत आकळला जातो किंवा आपला होतो. निस्वार्थता पाहिजे. निस्वार्थता म्हणजे माझ्या स्वतःसाठी काही नको, जे जे मागायचं आहे ते सर्वांसाठी मागायचं. जसं माऊलींनी पसायदान मागितलं. पसायदान हे विश्वगीत आहे. विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी मागितलं. दुरितांचे तिमिर जावं म्हणून सांगितलं. संतांची मांदियाळी व्हावी म्हणून सांगितलं. कल्पवृक्ष सगळे संत कल्पवृक्ष होऊन आपल्या घरी यावेत असं सांगितलं. म्हणजे कशासाठी सांगितलं की जगाच्या कल्याणासाठी हे मी मागतो आहे, माझ्या स्वतःसाठी मागत नाही. मी ज्ञानेश्वरी पूर्ण केली, आता मला प्रसन्न व्हा आणि हे विश्वरूप देवा, हे विश्वनायका, असं मला वरदान द्या की माझे सगळे भाऊ बांधव हे सुखी झाले पाहिजे. असं मागत असताना कसं मागायचं, विशाल बुद्धीनं मागायचं. किंवा सुख जरी मागितलं तरी भगवंतच मागायचा, दुसरं काही मागायचं नाही. आपल्याला आपल्यासाठी न मागता सर्वांसाठी मागायचं, म्हणजे त्यात आपण येतो. आपल्यासाठी न मागता सर्वांसाठी जेव्हा मागतो आपण, त्यावेळेस आपल्याला मिळत असतं. म्हणून सर्वांसाठी मागावं, विशालता यावी आणि समर्पण असावं. समर्पण असावं याचं उदाहरण मी काल तुम्हाला दिलं की हात वर करून आपण सांगतो हरिबोला. हरिबोला म्हटलं की हात वर केले, याचा अर्थ संपूर्णपणे मी तुझ्या स्वाधीन आहे. आपण सर्वस्व देतो, परंतु सर्व देतो आणि स्व आपल्याकडे ठेवतो. हा स्व न ठेवता सर्व आणि स्व सगळंच द्यायला पाहिजे, तर भगवंत आपला होतो. म्हणून भगवंताचं सगळं आहे अशी भावना आपण ठेवली पाहिजे. त्यासाठी पूजा केली पाहिजे. पूजा करत असताना मन पूजेत असलं पाहिजे. आपण पूजा करतो आहोत आणि विचार शेताचा करतो आहोत, काहीही उपयोग नाही. पूजा तुम्ही किती तास केली याला महत्त्व नाही आहे, किती मन लावून केली याला महत्त्व आहे. पूजेमध्ये आपण आहोत, भजनामध्ये आपण आहोत, कीर्तनामध्ये आपण आहोत, तर आपण किती इथं आहोत हे महत्त्वाचं आहे. फक्त देहानं शरीरानं तिथं आहोत आणि मन मात्र आपलं जर बाजारात फिरत असेल तर काहीही उपयोग नाही. मन बाजारात असेल म्हणजे आपण बाजारात असू आणि मन जर मंदिरात असेल तर ते उपयोगाचं आहे, चालतंय. परंतु आपण मंदिरात आहेत आणि मन मात्र बाजारात आहे, काहीही उपयोग नाही आहे. असं म्हणजे पूजा करत असताना पूर्णपणे समर्पित होऊन त्या ठिकाणी निस्वार्थपणे काहीही न मागता, माझ्यासाठी काहीही नको, मी तुला फक्त भेटायला आलो आहे अशा भावनेनं. कारण भगवंत हा सगळं जाणतो. भगवंताच्या झाकून काही राहत नाही. तुम्हाला काय पाहिजे हे भगवंताला माहिती आहे. तुम्ही कितीही जरी जाऊन म्हणलात की मला असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सोनं पाहिजे, नाणं पाहिजे, भगवंताला माहीत असतं तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे हे माहिती आहे आणि तुमच्या हिताचं काय हे पण भगवंताला माहिती आहे. तो देतो ते घ्यायचं असतं, त्याला मागायचं नसतं. म्हणून पूजा करत असताना निस्वार्थ बुद्धीने पूजा करावी, त्याचं ध्यान करावं, स्तवन करावं. स्तवन म्हणजे स्तोत्र. आपण मारुती स्तोत्र गातो, व्यंकटेश स्तोत्र गातो, शिवलीलामृत गातो,
किंवा रामरक्षा स्तोत्र गातो, विष्णू सहस्त्रनाम गातो, असं कोणतंही स्तोत्र असो, आपल्या आवडीच्या देवाचं आपल्याला आवडणारं जे स्तोत्र असेल, स्तोत्र म्हणजे स्तुती, स्तोत्र म्हणजे स्तवन, आपण ती स्तुती त्यांची गावी आणि त्यांना प्रसन्न करून घ्यावं. भजन करावं, कीर्तन करावं, भजनात भाग घ्यावा, कीर्तनात भाग घ्यावा, श्रवण भक्ती करावी आणि टाळ्या वाजवून भगवंताला आकळण्याचा प्रयत्न करावा. म्हणून भजन कीर्तनाच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून, मननाच्या माध्यमातून, मनन म्हणजे मनामध्ये जे गुरुचा उपदेश आहे, संतांचा उपदेश आहे, तो आपल्या मनामध्ये साठवला गेला पाहिजे. त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मानसपूजा नावाचा एक प्रकार आहे. मानसपूजा म्हणजे आपण काहीही करायचं नाही, परंतु इथं बसून आपण अशी कल्पना करायची, मी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहे आणि तिथं मी त्या काशी विश्वेश्वराच्या पिंडीवर फूल वाहतो आहे, पाणी वाहतो आहे, मी मंत्र शिवलीलामृत म्हणतो आहे, अशी कल्पना जरी केली तरी ती पूजा काशी विश्वेश्वरापर्यंत पोहोचते. परंतु तिथं राहून जर घरचा विचार येत असेल तर ती काशी विश्वेश्वराला पोहोचत नाही. म्हणून मन तुमचं जिथं असेल तिथं भगवंत असतो आणि तिथंच भगवंत तुम्हाला साथ देतो. म्हणून पूर्णपणे मन लावून जे काही करायचं असेल, आपल्याला पूजा करायची आहे मन लावून करायची, भजन करायचं आहे मन लावून करायचं, मग दुसरा विचार करायचा नाही. आपल्याला स्तोत्र गायचं आहे मन लावून गायचं, आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची आहे मन लावून वाचायची. जिथं मन आहे तिथं भगवंत आहे. म्हणून मन लावून त्या क्रिया कराव्यात आणि भगवंताला आकळण्याचा प्रयत्न करावा. जप करावा. नामजप आणि नामस्मरण याच्यात फरक आहे. नामजप म्हणजे माळ घेऊन आपण फक्त नाम घेतो, नामस्मरणमध्ये नामही घेतो आणि भगवंताला आठवण करतो, स्मरण करतो, त्याची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवतो. असं नामस्मरण करावं. आणि नामजप नामस्मरण केल्यानंतर स्वाध्याय करावा. स्वाध्याय करावा म्हणजे फक्त आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरी वाचणे याला पारायण म्हणतात आणि ज्ञानेश्वरी समजणे याला परायण म्हणतात. परायण होण्याचा प्रयत्न करावा, कारण जोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचून आपलं मन शुद्ध होतं, आपण वाचतो आपलं मन स्थिर होतं, हे ठीक आहे. परंतु ज्यावेळेस ज्ञानेश्वरी समजते त्यावेळेस ती आपल्या जीवनात उतरते. लक्षात ठेवा, आपण अन्न खातो, पोट भरलं, परंतु त्याचं रक्त तयार झालं पाहिजे, त्याचं मांसपेशी तयार झाल्या पाहिजे. तसं जर व्हायचं असेल तर आपल्याला ते अन्न जे घातलेलं आहे तसं जसं पचवतो आपण, तसं ज्ञानेश्वरी वाचली तर त्याचा अर्थ समजला पाहिजे. म्हणजे तो आपल्या शरीरात उतरतो, आपल्या मनात उतरतो आणि तो अर्थ मग आपल्या चालण्या बोलण्यामधून दिसतो. जसं खोकल्याचं औषध आणलंय, खोकल्याचं औषध फक्त बॉटल पाहिली, त्याच्यावरचं नाव वाचलं तर खोकला दुरुस्त होईल का? होणारच नाही. जोपर्यंत ते औषध आपण पोटात घेत नाही, पोटात गेलं की मग ते सगळ्या क्रिया करतं आणि हळूहळू आपल्याला आपला खोकला दुरुस्त करतं. तसं ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरी समजून पण घ्यावी. आणि आपल्याला समजत नसेल तर कीर्तन ऐकावं, आपल्याला समजत नसेल तर भजन ऐकावं. आता हरिपाठ आपण करतो, सगळेजण हरिपाठ करतो, फक्त हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणतो किंवा पर्वताप्रमाणे पातक करणे वगैरे म्हणतो आपण. त्याचा अर्थ सर समजला तर. आता मी तुम्हाला हा 10वा भाग आहे, आज 10वा दिवस आहे याचा, मी तुम्हाला 10 भागामध्ये हरिपाठ सांगतो समजावून. याचा काही फायदा होईल की नाही? तुम्ही ज्यावेळेस घरी जाऊन हरिपाठ कराल त्यावेळेस तुम्हाला त्यातल्या एकेका शब्दाचा अर्थ कळायला सुरुवात होईल. हरिपाठ कसा करावा, का करावा, हरिपाठात काय सांगितलंय, माऊली काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली तर त्याची गोडी वाढते. अर्थ समजला तर गोडी वाढते. म्हणून ज्ञानेश्वरी असो, हरिपाठ असो किंवा कुठलंही काही असो, आपण जे स्तोत्राचं गरज नाही आहे, स्तोत्र मंत्र याचा अर्थ समजून घेण्याची गरज नाही, ते भक्तीने करावं. परंतु जे ग्रंथ आहेत, रामायण असेल महाभारत असेल, याचा अर्थ समजला पाहिजे. रामायणामधला राम समजला नाही तर आपल्या जीवनात राम येत नाही. आपल्या जीवनात राम यायचा असेल तर रामायणातला राम समजून घ्यावा लागतो. तो कसा एक पत्नी होता, एक वचनी होता, एक बाणी होता, वडिलांचा आज्ञाधारक कसा होता, सावत्राईची आज्ञासुद्धा त्याने कशी पाळली, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण शिकतो आणि त्या आपल्या जीवनात उतरतात, आपण रोजच्या जगण्यामध्ये भाऊ कसे असावेत, भावजाया कशा असाव्यात, आई कशी असावी, वडील कसे असावेत, हे रामायणात सगळं शिकवलेलं आहे. नीतिशास्त्र रामायण. आपण रामायण वाचून जोपर्यंत हे जीवनात आणत नाही तोपर्यंत रामायण वाचण्याचा काहीही उपयोग नाही. आपण रामायण वाचतो आहोत आणि मोठ्या भावावर कारवाई करत आहोत किंवा मोठा भाऊ लहान भावाला मारून काढत आहे, काहीही उपयोग नाही आहे. त्या रामायण वाचण्याचा काहीच उपयोग नाही. रामायण वाचायचं असेल तर त्या रामायणातले गुण आपल्या अंगात आले पाहिजे, तर त्या रामायण वाचण्याला अर्थ आहे. आणि म्हणून असा स्वाध्याय करावा आणि ही भक्ती आंतरिक भक्ती व्हावी यासाठी जिव्हाळा असावा.
जिव्हाळा नसेल तर आंतरिक भक्ती होत नाही. आई मुलाचं सगळं संगोपन करते, लहानाचं मोठं करते. कशामुळे करते? जिव्हाळा असतो म्हणून करते. आई वडिलांची सेवा मुलं करतात. कशामुळे करतात? काहीतरी जिव्हाळा असतो, प्रेम असतो, भाव असते म्हणून करतात, श्रद्धा असते म्हणून करतात. तशी श्रद्धा बसल्याशिवाय आपण संतांची सेवा करत नाही. श्रद्धा बसल्याशिवाय आपण भगवंताची सेवा करत नाही. श्रद्धा बसल्याशिवाय आपण मानवाची सेवा करत नाही. श्रद्धा ही सर्वात महत्त्वाची आहे आणि श्रद्धा येण्यासाठी जिव्हाळा असावा लागतो, प्रेम असावं लागतं, ओलावा असावा लागतो. आणि अशी श्रद्धा बसली की मग कंटाळा जातो. आपण ज्यावेळेस श्रद्धेने भजन करतो त्यावेळेस दिवस कुठे निघून गेला आपल्याला कळत नाही आहे. आपण प्रवचनात बसलं 1 तास कुठे निघून गेला कळत नाही आहे. अजून आताच संपलं का लगेच असं वाटायला लागतं. म्हणजे कंटाळा जाण्यासाठी जिव्हाळा असावा लागतो, माया असावी लागते, प्रेम असावं लागतं. जसं बी टाकलेलं आहे, पाऊस पडलं, ओलावा असेल तर वापतं आणि ओलावा नसेल तर वापत नाही, करपून जातं. तसं आपली भक्ती ही जर जिव्हाळ्याशिवाय असेल तर ती भक्ती करपून जाते. आणि जिव्हाळ्याने केलेली भक्ती ही आपल्याला फळ मिळवून देते, भगवंत मिळवून देते. म्हणून जिव्हाळ्याने भक्ती करावी आणि अशी भक्ती केली की मग सगुण साक्षात्काराचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे आपल्यासमोर संत असतील, देव असतील, हे सगुण रूपामध्ये आपल्यासमोर उभं राहतात, आपल्याला दर्शन देतात. आणि असं दर्शन घ्यायचं असेल तर जिव्हाळ्याने भक्ती करावी. रामाच्या नामाचा जप का करावा? तर शिव शंभोसुद्धा रामनामाचा जप करतात. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. शिवभगवान सुद्धा रामनामाचा जप करतात. मग ते करतात तर आपण करायला काय हरकत? आपण शिवभक्ती करतो आणि शिवरामाची भक्ती करतात तर आपणही रामाची भक्ती करावी, शिवाची भक्ती करावी. शिवाची केली तरी रामाला पावतो. म्हणून ज्याला जो देव आवडतो त्याने त्याची भक्ती करावी. योगी यांचा मुकुटमणी, योगी यांचा मुकुटमणी धुर्जटी, धुर्जटी हे शंकराचं नाव आहे. योगी यांचा मुकुटमणी धुर्जटी, तोही राम राम कंठी जपत आहे. तो सुद्धा रामाचं नाव आपल्या कंठामध्ये जपतो. सतत रामनाम शिव भगवान घेतात. मग असं नाम आपण सुद्धा घ्यावं. सगळ्या योगियांचे गुरु कोण आहेत? आदिनाथ शंकर आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे आदिनाथ हा शंकर हे सगळ्यांचे गुरु आहेत, सगळ्या योगियाचे गुरु आहेत. त्यांचा शिष्य कोण आहे? मच्छिंद्रनाथ आहे. त्यांचा शिष्य कोण आहे? गोरक्षनाथ आहे. गोरक्षनाथाचे शिष्य गहिनीनाथ आहेत. गहिनीनाथाचे शिष्य निवृत्तीनाथ आहेत. निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानेश्वरांचे शिष्य सोपान काका आणि मुक्ताई आहेत. आणि या मुक्ताईचे शिष्य पुन्हा चांगदेव आहेत. म्हणजे अशी शिष्य परंपरा, योगियांची शिष्य परंपरा जी आहे ती आदिनाथ शंकरापासून चालत आलेली आहे. म्हणून ते आदिनाथ शंकर जर रामाचं नाम घेत असतील, रामकृष्णाचं नाम घेत असतील तर आपण सुद्धा रामकृष्णाचं नाम घ्यायला काय हरकत आहे? म्हणून आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतो त्या आईवडिलांची भक्ती करतो, आईवडिलांची सेवा करतो. या सगळ्यांचे वडील कोण आहेत? भगवंत आहेत, पांडुरंग आहेत, विठ्ठल रुक्माई या सगळ्यांचे आईवडील आहेत. मग या सगळ्यांचे आईवडील जे मायबाप आहेत, विठ्ठला मायबापा असं आपण म्हणतो. मग त्याची भक्ती आपण करायला काय हरकत आहे? तर विठ्ठल हे सर्वांचे मायबाप आहेत, त्यांचं स्मरण करावं आणि विषयाचं विस्मरण व्हावं, ह्या संसाराचं विस्मरण व्हावं आणि भगवंताचं स्मरण व्हावं. योगियाला जे असाध्य आहे ते नामधारकाला साध्य आहे. योगी कोण होते? चांगदेव होते. 1400 वर्ष जगली. दर 100 वर्षाला मृत्यू आला की परत पाठवायची. योगविद्येने त्यांनी त्या यमाला परत पाठवलं. 1400 वर्ष जगले, वाघावर बसले, सापाचा चाबूक केला. एवढी विद्या, एवढा योग, त्यांनी नुसती दृष्टी टाकली तर मेलेले सगळे उठून बसायचे. इतकी त्यांच्यामध्ये शक्ती आली, परंतु त्यांना मोक्ष प्राप्त झाला नव्हता. त्यांना सुखानुभव जो आहे, प्रेमानुभव जो आहे तो आला नव्हता. ज्यावेळी ज्ञानेश्वरांची भेट झाली त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना चांगदेव 65 सांगितली. मुक्ताईंनी त्यांना उपदेश केला. चांगदेवांची 1400 वर्षाच्या चांगदेवाची 14 वर्षाची मुक्ताई गुरु होती, लक्षात घ्या. म्हणजे किती वर्ष जगलात यालाही महत्त्व नाही आहे. तर जे जगलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय प्राप्त केलंय, आपल्याला ईश्वर किती प्राप्त झालाय हे जास्त महत्त्वाचं आहे.
म्हणून त्याच्यासाठी नाम घेणं आणि भक्ती करणं म्हणजे आपल्याला समाधी अनुभव येण्यासाठी ही भक्ती आवश्यक आहे. एकच तत्व सर्वत्र व्याप्त आहे. एकच तत्व जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. ब्रह्मांडामध्ये जो परमेश्वर आहे तोच आपल्या ठिकाणी, जो जीवात आहे तोच शिवामध्ये आहे आणि तोच सगळ्या जगाचा सूत्रधार आहे. चालक तोच आहे. आदिकरण ज्याच्यापासून ही सृष्टी निर्माण होते तो भगवंतच आहे. तोच ब्रह्म आहे. आणि ब्रह्म आणि माया, ब्रह्म आणि सृष्टी हे द्वैत घालून फक्त ब्रह्मच सत्य आहे ही एकच गोष्ट लक्षात ठेवली की सुखाचा अनुभव येतो. आणि ह्या ब्रह्माचं प्राप्तीसाठी फक्त नाम हे महत्त्वाचं आहे असं माऊली पुन्हा पुन्हा सांगतात. माऊली सांगतात की नामाने हे साध्य आपल्याला प्राप्त होतं. भगवंत प्राप्त होतात. योग विद्येने प्राप्त होत नाहीत, याग विद्येने प्राप्त होत नाहीत, कुठल्याच विद्येने प्राप्त होत नाहीत. ते भक्तीने जेवढ्या लवकर प्राप्त होतात तेवढे अन्य मार्गाने प्राप्त होत नाहीत. म्हणून नाम घ्यावं. नामामध्ये काय आहे तर नाम हे सुखातही घ्यावं, दुःखातही घ्यावं. दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे न कोय, सुखमे सुमिरन करे तो दुःख काहे को होय. दुःखामध्ये सगळेच स्मरण करतात पण सुखात कोणी करत नाही. पण सुखातच जर स्मरण केलं तर दुःख येणारच नाही. म्हणून भगवंताचं स्मरण सुखातही करावं आणि दुःखातही करावं. दुःखात करत असताना दुःख जावं म्हणून करावं, सुखात करत असताना दुःख येऊ नये म्हणून करावं. म्हणून भगवंताचं स्मरण हे सतत करावं. 24 तास क्षणाक्षणाला आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. त्याला स्थलकालाचं बंधन नाही आहे. आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याला आपण स्मशानभूमीत घेऊन जातो. काय म्हणून घेऊन जातो, रामनाम सत्य आहे म्हणून घेऊन जातो. म्हणजे रामाचं नाम कुठेही घेता येतं आपल्याला. स्मशानभूमीत घेता येतं, घरात घेता येतं, देवळात घेता येतं, आसनावर घेता येतं, कुठेही बसून घेता येतं. रामाच्या नामाला कुठलंही स्थळ आणि काळाचं बंधन नाही. रात्री 12 वाजता घ्या किंवा दिवसा 12 वाजता घ्या. रात्री 12 वाजता घेतला तर कृष्ण जन्म आहे, दिवसा 12 वाजता घेतला तर राम जन्म आहे. काही फरक पडत नाही. आपण कितीही वाजता केव्हाही नाम घेऊ शकतो. प्रपंचात राहून घेऊ शकतो, जंगलात जाऊन पण घेऊ शकतो, संन्यासाप्रमाणे माळावर जाऊन बसून पण घेऊ शकतो. कुठेही घेता येतं. एकांतामध्ये घेता येतं, लोकांतामध्ये घेता येतं. म्हणजे आपल्या अवतीभोवती गर्दी आहे तरीसुद्धा आपल्याला नाम घेता येतं. काही अडचण नाही. नाम आपण सतत घेऊ शकतो. टाहो फोडून घेऊ शकतो. टाहो फोडून म्हणजे आपण रात्री कीर्तन ऐकतो. कीर्तनामध्ये गायक जे गातात किती मोठ्याने गातात, जवळपास एक कोसभर ऐकू जातं. हे टाहो फोडून, ओरडून असंही नाम घेता येतं आणि मनातल्या मनात पण नाम घेता येतं. समजा मुका माणूस आहे आणि त्याला सांगितलं टाहो फोडून नाव घे, कसं घेईल तू? पण मुक्याला नाम घ्यायचा अधिकार आहे की नाही? ज्याला बोलता येत नाही त्याला नाम घ्यायचा अधिकार आहे की नाही? आहे. मग त्यांनी कसं घ्यायचं? मनातल्या मनात घ्यायचं. ते पण भगवंतापर्यंत पोहोचतं. मुक्या माणसाने घेतलेलं नाम पण भगवंतापर्यंत पोहोचतं. म्हणजे मनातल्या मनात घेतलेलं नामसुद्धा भगवंतापर्यंत पोहोचतं. म्हणून तसं नाम आपल्याला घेता येतं, सहज घेता येतं. त्याला काही अट्टहास करायची गरज नाही. त्याला आसनच असावं, समोर चौरंग असावा असं काही अट्टहास नाही. हातात माळ असावी असंही काही अट्टहास नाही. माळ ही स्मरणीय आहे. तिचं नाव स्मरणीय आहे माळेचं, लक्षात घ्या. माळेला दुसरं नाव काय? स्मरणी, म्हणजे आठवण करून देणारी. माळ हातात घेतली की आपल्याला भगवंताचं नाव आपोआप येतं. आठवण करून देण्यासाठी माळ आहे. माळेमुळं देव नाही, देवामुळं माळ आहे, लक्षात ठेवा. म्हणून माळ ही आपल्याला आठवण करून देते. म्हणून गुरु लागतो, साधू लागतो, संत लागतो याचीही काही गरज नाही. मंदिर लागतं, बाजार लागतो, काही गरज नाही. कुठेही बसा आणि नाम घ्यायला सुरुवात करा, ते भगवंतापर्यंत पोहोचतं. नामाला कुठलंही बंधन नाही. पण पूजा करायची असेल तर बंधन आहे. पूजा आपल्याला मंदिरातच करावी लागते किंवा देवघरात करावी लागते. यज्ञ करायचा असेल तर बंधन आहे की नाही? याग करायचं असेल किंवा योग करायचं असेल बंधन आहे की नाही? त्याला आसन लागतं, गुरु लागतो, सगळं साहित्य लागतं. पण नाम घेण्याला कुठलंही बंधन लागत नाही. आणि जे चांगदेवांना 1400 वर्ष जगून प्राप्त झालं नाही ते नाम घेणाऱ्याला प्राप्त होतं. इतकं सोपं काम आहे. म्हणून सोपं काम आपल्याला माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये नाम घ्या. आणि नाम घेणाऱ्याला जसे चांगदेवांना विद्या प्राप्त झाल्या होत्या. कोणत्या विद्या प्राप्त झाल्या होत्या? त्यांना प्राणी सगळे आकळता येत होते. त्यांनी साप घेतला, वाघ घेतला, त्यांचे मित्र करून घेतले त्यांना. तसं नामधारकाला सुद्धा सापाला ह्याला त्याला मित्र करून घेता येतं. काही सिद्धी पण प्राप्त होतात. कुणाला भविष्य कळतं, कुणाला धन कळतं, कुणाला पाणी कळतं, अशा सिद्धी पण प्राप्त होतात. परंतु जे योगी असतात
त्यांना त्या सिद्धी प्राप्त झाल्या की ते त्याच्यात अडकून पडतात. नाम घेणाऱ्या माणसाला कळत पण नाही आपल्याला सिद्धी प्राप्त झाली म्हणतो, तसाच पुढे जातो, तो पंढरपूरपर्यंत थांबतच नाही. म्हणून नाम घेतलं की हे तोटे टळतात आपले, आपल्याला सिद्धी प्राप्त झाली याची जाणीव पण होत नाही. म्हणून नाम घेणं महत्त्वाचं आहे. नामासाठी श्रम फार कमी लागतात, काहीच लागत नाही ना. नाम घ्यायला काय लागतं? काहीच लागत नाही. तोंडसुद्धा उघडावं लागत नाही, मनातल्या मनात घ्या म्हणून सांगितलं. म्हणजे इतकं सोपं काम आहे. म्हणून नामाला श्रम कमी लागतात. पण होतं काय माहिती आहे का, आपल्याला कष्ट करायची सवय असते. आपल्याला किती जरी सांगितलं की पांडुरंग इथल्या अहमदपूरच्या मंदिरात पण भेटतो, खरं वाटत नाही. पंढरपूरला चालत गेलं की मात्र भेटतो असं वाटतं. परंतु श्रद्धेने इथल्या मंदिरात जरी गेलं तरी भेटतो, आणि श्रद्धा नसताना पंढरपूरपर्यंत गेलं तरी भेटत नाही. जर भेटायचं असेल तर इथं पण भेटतो. इथं महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे, त्यांनी इथं बसून बालाजीचं दर्शन घडवलेलं आहे. असं दर्शन आपल्याला इथं बसून घडवता येतं. अहमदपूरच्या मंदिरात पण आपल्याला पांडुरंग भेटतो आणि पंढरपूरच्या मंदिरात पण भेटतो. तिथं जाण्यामागे आपली श्रद्धा दृढ व्हावी एवढाच उद्देश आहे, बाकी काही नाही आहे. पांडुरंग तिथे आहे, पांडुरंग इथे आहे. म्हणून पांडुरंग भेटायचं असेल तर आपल्याला समर्पित व्हावं लागतं, शरण जावं लागतं, आणि कष्ट कमी लागतात. म्हणून आपली त्याच्यावर श्रद्धा बसत नाही. एखाद्या आपण दवाखान्यात गेलो आणि तिथं जर कुणीच पेशंट नसेल, आपण एकटेच असू, आपली श्रद्धा बसत नाही डॉक्टरवर. एक 2-3 तास लाईनमध्ये बसलं की मग आपल्याला वाटतं अरे हो डॉक्टर फार हुशार आहेत, चांगले आहेत, अशी श्रद्धा बसते. तसं कष्ट जास्त पडले की आपली श्रद्धा जास्त बसते. आणि नामामध्ये कष्टच नाहीत, कुठं नाम घेतल्यानं देव भेटतो का असं वाटायला लागतं. पण तसं नाही आहे. माऊली सांगतात म्हणजे ते सत्य असलं पाहिजे. माऊली खोटं सांगत नाहीत, तुकाराम महाराज खोटं सांगत नाहीत, एकनाथ महाराज खोटं सांगत नाहीत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपण जर नाम घेतलं तर माऊलींना जसा विठोबा भेटला तसा आपल्याला पण भेटू शकतो. म्हणून नाम घेणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. आणि इतर साधनामध्ये काय असतं की पूजा करताना मी पूजा करतो, हा देव आहे आणि मी पूजा करतो, असं अंतर असतं दोघांमध्ये. तसं नामामध्ये नसतं. नाम घेतलं की नाम आणि तुम्ही एकच होता, म्हणून नामामध्ये अंतर राहत नाही. आपण त्या नामाशी एकरूप होऊन जातो. अशी एकरूपता साध्य करण्यासाठी नाम घ्यावं. नाम हे अमृता समान आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, त्याला नामामृत अशी उपमा दिलेली आहे माऊलींनी. त्याने अमृत म्हणलेलं आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन काय सांगितलं की अमृतापेक्षा नाम गोड आहे. हे गोड केव्हा होतं? जर आपल्याला आवड असेल तर गोड होतं, आणि आवड नसेल तर आपल्याला समजा भूकच नाही आणि जेवायला बसलो, आवडेल का काही केलेलं? आणि भूक असेल आणि कारल्याची भाजी जरी वाढली तर ती साखरेसारखी लागेल. त्याचं कारण काय? मनात भूक असायला पाहिजे. जर श्रम केलेले असतील, भूक लागलेली असेल तर आपल्याला समोरचं अन्न गोड लागतं. तसं देवाच्या प्राप्तीची इच्छा जर तुमची प्रबळ असेल तर नाम गोड लागतं, आणि देवाच्या प्राप्तीची इच्छाच जर नसेल तर नाम गोड लागत नाही. नाम गोड लागण्यासाठी इच्छा व्हावी लागते, आपली श्रद्धा असावी लागते. काय कुणाला कशात गोडी असते, कुणाला कशात गोडी असते? जे इथं बसलेत त्यांना नामात गोडी आहे, पण जे इथले बाहेर आहेत त्यांना कशात गोडी आहे? कुणाला हॉटेलमध्ये गोडी आहे, कुणाला दारूच्या दुकानात गोडी आहे, कुणाला खेळात गोडी आहे, कुणाला टी व्हीत गोडी आहे. इथं काही जण आले नसतील कारण टी व्हीवरची एखादी मालिका चांगली चालू असेल तर त्या मालिकेमध्ये गोडी आहे. तिथं जावाचं भांडण, सासासुनाचं भांडण बघितलं की माणसाला आनंद वाटतो, त्यात गोडी असते. शेजाऱ्याचं भांडण लागलं की आनंद होतो, त्याच्यात गोडी असते. परंतु नामात गोडी नसते. ही गोडी निर्माण करावी लागते, आणि ही गोडी निर्माण व्हावी. कुणाला झोपेत गोडी असते, आता 3 ते 4 माझी झोपीची वेळ आहे, मी येऊ शकत नाही असं म्हणणार, अशी झोपेत गोडी असते. कुणाला धनात गोडी असते, पैशाच्या मागे लागलेले असतात त्यांना धन कमवण्याची गोडी असते. कुणाला मान कमवण्याची गोडी असते. अशी प्रत्येकाची गोडी वेगवेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. पण नामाती आवड ज्याला असेल त्याच्यासारखा भाग्यवान या पृथ्वीवर कोणीही नाही. जर भाग्यवान व्हायचं असेल तर नामात गोडी निर्माण झाली पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की संगतीमध्ये गोडी असते, माणूस स्वतःला विसरतो. 4 मित्र एकत्र आले की स्वतःला विसरून जातो. काही संशोधन करत असेल, वाचन करत असेल तरी थोडा वेळ विसरून जातो, ग्रंथ वाचत असेल तरी थोडा वेळ विसरून जातो. तर पण हे थोडा वेळ असतं. कायमचं आपल्याला स्वतःला विसरून जायचं असेल, सर्वस्व अर्पण करायचं असेल तर नाम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं साधन आहे. आणि ह्या नामातच आपण स्वतःला विसरू शकतो. मन, बुद्धी आणि हृदय या तिन्ही ठिकाणी, म्हणजे बुद्धी ही भगवंताजवळच पाहिजे, मन भगवंताजवळ पाहिजे, आणि हृदयसुद्धा भगवंताला अर्पण पाहिजे. असं असेल तर नामाची गोडी लागते. आणि खऱ्या अर्थाने नाम कसा अमृत हे पटायला लागतं आणि जीवनकळा बहरते. जी माणसं नाम घेतात
त्यांच्या चेहऱ्यावरची कळा ही बदलते, जीवन कळा बदलते, म्हणजे जीवनातली वागण्याची पूर्ण पद्धत त्याची बदलून जाते. त्याच्यात संतत्व आपोआप यायला लागतं, देवत्व आपोआप यायला लागतं. आणि असं देवत्व येण्यासाठी नाम महत्त्वाचं आहे. आणि जर असं देवत्व आलं तर ते देवत्व दरवळतं म्हणजे कस्तुरीला जसं सांगावं लागत नाही माझ्याकडे सुगंध आहे, फुलाला सांगावं लागत नाही माझ्याकडे सुगंध आहे, अशा कुठल्याही गोष्टीला ज्याच्यामध्ये जो गुण आहे त्याला तो सांगावा लागत नाही, तो आपोआप काय होतो, लोकांना कळायला लागतो. तसा गुण आपल्यामध्ये नाम घेण्याची वृत्ती निर्माण झाली की आपले सद्गुण हे लोकांना कळायला लागतात. हे आपोआपच लोक आपल्याला नामधारक म्हणायला लागतात आणि स्वानंद येतो. आणि ह्या स्वानंदामध्ये माणूस डोलायला लागतो. जेव्हा नाम घेतो तेव्हा माणूस डोलायला लागतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा असं म्हणतात माणूस डोलायला लागतो. त्याच्यातली गोडी असली की आपोआप माणूस काय होतो, डोलतो, आनंदी होतो. आणि असा आनंद फक्त ह्याच क्षेत्रामध्ये आहे, दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये टिकणारा आनंद नाही, कायमचा आनंद नाही. आणि असा आनंद प्राप्त करण्यासाठी नाम घ्यावं. जसं मुशीतून सुवर्ण बाहेर पडतं, म्हणजे सुवर्ण तापवल्यानंतर त्या मुशीत टाकतात, त्या साच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर एखादी मूर्ती किंवा वस्तू तयार होते, तेव्हा जी बाहेर येते त्यावेळेस शुद्ध सोन्याची असते. हे शुद्धत्व, हे पवित्रत्व आपल्याला नामाने प्राप्त होतं. आणि अशी पवित्रता आपल्या ठिकाणी दिसायला लागते. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. बिना प्रयत्नाचं होत नाही. नाम आपोआप येईल असं होत नाही. आपोआप केव्हा येतं, जेव्हा आपण सवय करतो त्याची, सतत नाम घेत राहतो त्यावेळेस मात्र आपोआप नाम यायला लागतं. भगवंतांनी सांगितलं नारदांना, अर्जुनाला उठवून आण. अर्जुन झोपलाय. नारदाला वाटलं मीच सगळ्यात मोठा नामधारक आहे, मीच नारायण म्हणतो. जेव्हा अर्जुनाला उठवायला गेले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अर्जुनाच्या केसातून भगवंताच्या नामाचा आवाज, कृष्ण कृष्ण असा आवाज अर्जुनाच्या केसातून येतो, झोपल्यावर येतो. असा आवाज आपल्यातून येऊ शकतो जर आपण नामधारक झालं तर. आणि ती सवय लागते, एक विदेह अवस्था प्राप्त होते. आपला देह आपण स्वतःला विसरून जातो, हे विस्मरण होतं. आणि भगवंतमय होण्याची आणि जीवनमुक्तीची साधना ही नामातून पूर्ण होते. जसं मूल आईला आई म्हणून ओरडतं, तसं भगवंताला काय करायला पाहिजे, माझे मायबाप, माझे विठोबा म्हणून त्याला ओरडायला पाहिजे, त्याची आळवणी करायला पाहिजे. तर तसं नाम घेत राहिलं की भगवंताचं पण प्रेम आपल्यावर वाढायला लागतं. भगवंत आपली काळजी घ्यायला लागतात. माझी मद झाली अनावर वाचा, छंद हा या नामाचा घेतला असे, असं तुकाराम महाराज म्हणतात. माझी वाचा मला अनावर झाली, मला कुठेही बसलं की आपोआप नाव माझ्या तोंडातून बाहेर पडतं. अशी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. इतकं नाम घेतलं पाहिजे. फक्त भजनात आलं कीच नाम घ्यायचं आणि घरी गेलं की विसरून जायचं असं नाही. घरी गेलं तरी सुद्धा तेच नाम आपल्या ओठावर असलं पाहिजे, तेच नाम आपल्या जिभेवर असलं पाहिजे, तेच नाम आपल्या मुखातून बाहेर पडलं पाहिजे. 24 तास आपल्या मुखातून नाम बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे तुमच्या वर्तनातला फरक घरच्यांना सुद्धा जाणवतो की नाही बघा, माझी आई, माझी सासूबाई, माझी सुनबाई आता कशी वागते नाम घेताना, हे लक्षात यायला लागतं. आपोआप तो बदल जाणवतो. आणि तो बदल जाणवला पाहिजे याच्यासाठी नाम घ्यावा. नाम घेतलं तर मी आणि माझा ममता जी आहे ती नष्ट होते. मी हे करतो, माझं हे आहे, हे काहीच राहत नाही, हे सगळं आपलं आहे अशी भावना निर्माण होते. मी माझं जातं आणि आपलं येतं किंवा परमात्म्याचं येतं आणि ममत्व नष्ट होतं. बरं वाईट, लहान थोर, उच्च नीच हे सगळे भेद नष्ट होतात. भेदाभेद अमंगळ, भ्रम अमंगळ असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. भेदाभेद केला की ते अमंगळ आहे, ते वाईट आहे अशी भावना आपोआप निर्माण व्हायला लागते आणि धन्यत्वाकडे वाटचाल होते. आणि नामधारकामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण मौलींनी याच्यामध्ये दिलेलं आहे ते आहे भक्त प्रल्हादाचं. भक्त प्रल्हादांना गर्भात असतानाच त्यांची आई नारदांच्या आश्रयाला होती. आणि नारदांच्या आश्रयाला असल्यामुळे काय झालं की नारायण नामाचा उच्चार नारद सतत करायचे. आणि तो नारायण नाद हा भक्त प्रल्हादांनी ऐकला पोटात असताना, गर्भात असताना. आणि जन्म घेतानाच नारायण नामाला सुरुवात केली. ते होते असुर कुळातील, हिरण्यकश्यपू राक्षस हे त्यांचे वडील. आणि त्यांनी नारायण नामाचा उच्चार केला की त्यांना राग यायचा. मग त्यांनी त्याला शाळेत घातलं. शाळेमध्ये सांगितलं हिरण्यकश्यपूच देव आहे, त्याला शिकवा. पण प्रल्हाद ऐकायचे नाहीत. मित्रांनाही शिकवायचे आणि गुरुलाही शिकवायचे की नारायणच देव आहे, नारायणच सर्वस्व आहे. म्हणून त्यांचा पुन्हा वडिलांनी छळ चालू केला. त्यांना तेलात टाकलं, त्यांना डोंगरावरून ढकलून दिलं, त्यांना होलिकेसोबत जाळलं. अनेक प्रयत्न करून बघितले, नागाच्या सानिध्यात ठेवलं. परंतु नारायण नामाचा उच्चार केला की भगवंत प्रत्येक वेळेस यायचे आणि भक्त प्रल्हादाला वाचवायचे. मुलगा कुणाचा होता? असुराचा होता, दानवाचा होता.
परंतु दानव कुळात सुद्धा जन्मलेल्या माणसाचा उद्धार करण्याचं काम भगवंत करतात. म्हणजे तुम्ही कोणत्या कुळात जन्मलात याला महत्त्व नाही आहे, तर तुम्ही नारायण नाम किती घेता याला महत्त्व आहे, रामनाम किती घेता याला महत्त्व आहे. मग भगवंत आपल्याला येऊन वाचवतात. श्रीकृष्णाचा दुसरा भक्त उद्धव. उद्धव हे त्यांचे नातेवाईक होते. उद्धव हे भक्त होते पण ज्ञानी होते, ज्ञानी भक्त होते. म्हणून ते ज्ञानी भक्त असल्यामुळं भगवान श्रीकृष्णांना सुद्धा असं वाटायचं की या भक्ताच्या सान्निध्यात राहावं, याच्याशी बोलावं, याच्याशी चर्चा करावी. इतकं सख्यत्व त्या दोघांमध्ये होतं. आणि उशिरा का होत नाही, परंतु उद्धवाला सुद्धा त्यांनी परमोच्च पदावर नेऊन पोहोचवलं. आपला सखा चांगला भक्त म्हणून त्याचं उद्धार केला. असा उद्धार नामानेच होतो. प्रल्हादाचा असो किंवा उद्धवाचा असो, उद्धार होण्यासाठी नाम हे जास्त महत्त्वाचं आहे. चांगदेवांचं उदाहरण तुम्हाला मी दिलेलंच आहे. 1400 वर्ष जगले, मुक्ताईची भेट झाली. आणि हे योगी जे असतात ते आपल्या वृत्तीचा निरोध करतात, म्हणजे इंद्रियाचं दमन करतात. शम आणि दम असे दोन शब्द. दमन म्हणजे इंद्रियाला दाबून ठेवणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे. आणि शममध्ये इंद्रिय भगवंताच्या स्वाधीन करणे. म्हणजे जसं साखर झालेल्या माणसाला, शुगर झालेल्या माणसाला तुम्ही गोड खाऊ नका असं सांगायची गरज नाही, त्याला आपोआपच गोडी कमी होते. तसं परंतु दुसऱ्या माणसाला काय करावं लागतं, आपली जी गोडी आहे ती दाबून ठेवावी लागते, त्याच्यावर नियंत्रण आणावं लागतं. आणि किती नको म्हणलं तर परत परत इच्छा होते. तसं आपल्याला जर असं वाटलं की भगवंताची इच्छा आहे, मी खाऊ नये, मी साखर खाऊ नये, ही भगवंताची इच्छा आहे म्हणून मला हा आजार झाला आहे, असा एकच शब्द उच्चारा, साखर खायची इच्छा दुसऱ्या दिवशी होतच नाही. त्याचं एकमेव कारण आहे ते भगवंतावर सोडलं पाहिजे. म्हणून भगवंताच्या स्वाधीन करावं. कोणताही आजार असो, कोणताही दुःख असो, ते भगवंताच्या स्वाधीन केलं की आपल्याला ते सहन करण्याची शक्ती येते. म्हणून भक्तीनं चांगदेवांना योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे मुक्ताईच्या भेटीनंतर कळलं. नाम हे हसताना घेता येते, बोलताना घेता येते, गाताना घेता येते, एकांतात घेता येते, लोकांतात घेता येते, देह त्यागापर्यंत घेता येते. देहाचा त्याग करताना जर नाम घेतलं, 8व्या अध्यायात सांगितलंय गीतेच्या, देहाचा त्याग करताना जर नाम घेतलं तर मनुष्य ईश्वर रूप होतो, ईश्वराच्या स्वाधीन होतो, जर वैकुंठ निवासी होतो. जर असं व्हायचं असेल तर शेवटच्या क्षणाला नाम आलं पाहिजे. आपल्या मृत्यूसमयी आपल्या मुखामध्ये रामाचं नाम यायचं असेल तर आयुष्यभर रामाचं नाम घ्यावं लागतं. आणि परीक्षेतच गेल्यावर मी लिहीन असं जर म्हटलं, अभ्यास केला नाही तर परीक्षेत काहीही सुचत नाही. जसं परीक्षेत सुचण्यासाठी 3 तासाची परीक्षा देण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो, तसं आयुष्याची परीक्षा देण्यासाठी जन्मभर नाम घ्यावं लागतं. जन्मभर नाम घेतलं तर ते अंत्यसमयी आठवतं, आणि जन्मभर नाम नाही घेतलं तर अंत्यसमयी आठवत नाही. ज्याचं नाम घेतलं तेच आठवतं. जर सोन्याची चिंता केली असेल तर मरताना सोनं आठवतं. जर प्रॉपर्टीची चिंता केली असेल तर मरताना प्रॉपर्टी समोर दिसते, देव दिसत नाही. देव दिसायचा असेल तर आयुष्यभर देव पाहावा लागतो आणि तो हृदयात साठवावा लागतो. नामामुळे योग्याप्रमाणे आपली समाधी लागते. नामामध्ये तल्लीन होतो माणूस. आपण हरिपाठ जर, कारण तो गाता येतो, लक्षात घ्या. हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, गाता येतं. आणि हे जर गात राहिलो, आपण म्हणत राहिलो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढा एकच शब्द जरी म्हणत राहिलं तर आपली समाधी लागते. जी योगियाला साध्य होत नाही ती समाधी फक्त नाम घेण्याने साध्य होते. म्हणून नाम घ्या असा आग्रह माऊली करतात. नाम हे सुलभ आहे पण घेणारा दुर्लभ आहे, असं शेवटच्या ओळीमध्ये आपल्याला भगवंत सांगतात, माऊली सांगतात. नाम हा सुलभ आहे पण घेणारा दुर्लभ आहे, विरळ आहे. कशामुळे विरळ आहे तर नाम घ्यावं असं बऱ्याच जणांना वाटतं, परंतु सुरुवात करतात आणि सोडून देतात. इच्छा होते. आता मी एवढं सांगायलो, याच्यापैकी मी सांगतो सगळ्यांना असं वाटतं की आतापासून नाम घ्यायला सुरुवात करायची, असं प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं. परंतु आपल्याकडे आरंभशूरांची संख्या जास्त असते. आरंभशूर म्हणजे 15 ऑगस्ट आहे, आता ठरवायचं आजपासून व्यायाम करायचा, ठरवायचं आजपासून चहा प्यायचा नाही, ठरवायचं आजपासून 5 किलोमीटर चालायचं, ठरवायचं आजपासून गोड खायचं नाही, आजपासून तिखट खायचं, ठरवायचं सगळं. किती दिवस? संध्याकाळपर्यंत. झेंडा उतरला की लगेच आपलं खायला सुरुवात. असं होतं. पाडव्याच्या दिवशी आपण ठरवतो आता ह्या वर्षी आपण काय करायचं, एक काहीतरी चांगली कामं करायची.
रोज रामनाम घ्यायचं किंवा या दर महिन्याच्या किंवा रोजच्या रोज जाऊन देवाच्या पाया पडून यायचं किंवा देवाला दिवा लावायचं, असं काही आपण ठरवतो पण शेवटपर्यंत नेतो का? नेत नाही. 80% लोक ठरवतात आणि त्याच्यातले फक्त 5%, 10%, 1% लोक हे शेवटपर्यंत करतात. आपण असं ठरवलं की बुवा आता भगवद्गीता घ्यायची आणि रोज एक का होईना ओवी वाचायची, एक का होईना श्लोक वाचायचा. 700 श्लोक आहेत, 365 दिवस आहेत. रोज 2 वाचले तर 700 श्लोक वर्षामध्ये पूर्ण होतात. रोज 2 श्लोक वाचायचे, एवढं ठरवायचं. होतं का बघा? होत नाही. पण ते जर निश्चय पक्का असेल आणि भगवंताची आवड असेल तर ते होतं, काही अवघड नाही. आपल्याला रोज एक अध्याय जर वाचायचा ठरवला तर 15 दिवसामध्ये 18 अध्याय पूर्ण होतो. 15 दिवसामध्ये म्हणजे ह्या एकादशीला सुरुवात करायची, पुढच्या एकादशीपर्यंत संपवायचं. ह्या एकादशीला सुरुवात करायची, पुढच्या एकादशीला संपवायची. महिन्यामध्ये 2 पारायण होतात आणि वर्षामध्ये 24 पारायण होतं. मग आपल्याला इतके पारायण करणं किती सहज सोपं आहे. 10 मिनिटाचा अध्याय असतो, 20 मिनिट वेळ काढायचा आहे, पण ते पण होत नाही आपल्याच्या. देवाला पूजा करायची आहे पण आपण काय म्हणतो? देवाला पाणी घालून येतो. आपला शब्द कसा असतो? देवाला पाणी घालून येतो, देवाला स्नान घालून येतो, एवढंच. अहो, देवाला स्नान घालायचं नाही, ते आपल्याला घालायचं अगोदर. आपल्या मनाचं स्नान आहे. आपण आपल्या बाथरूममधून स्नान करून येतो, फक्त देहाने स्वच्छ होतो. मनाने स्वच्छ होण्यासाठी पूजा करतो. मग पूजा जर करायची असेल, मनाने स्वच्छ व्हायचं असेल तर देवाला स्नान घालून येतो असं म्हणायचं नाही, देवाची पूजा करून येतो असं म्हणायचं. देवाला नमन करून येतो असं म्हणायचं. आणि ते पूर्ण होईपर्यंत दुसरा कुठलाच विचार करायचा नाही, विचार शून्य व्हायचं. त्याला विचार शून्यता म्हणतात. आणि भगवंताचाच फक्त विचार करायचा. काही लोक पाहून करतात दुसऱ्याचं, त्यांनी केलं म्हणून मी करायचं. काय असतं, एखादा गायक जर नवीन बाजारात आला तर तो गायक काय करतो? जुन्या गायकाची कॉपी करतो. मोहम्मद रफीची कॉपी करत असेल, लता मंगेशकरची कॉपी करत असेल. हे कुठपर्यंत असतं? काही दिवस ठीक आहे, काही दिवसानंतर जर त्याने आपली स्वतःची शैली नाही निर्माण केली तर त्याला बाजारात कुणी ओळखत नाही. आणि तो जर तसेच कॉपी करत राहिला तर त्याला ऑर्केस्ट्रामध्येच गावं लागतं, कुठंतरी लग्नातच गावं लागतं. त्याला दुसरं गाणं नवीन मिळत नाही. आपल्याला नवीन मिळायचं असेल तर आपलं स्वतःचं काहीतरी लागतं. दुसऱ्याचं पाहून करावं पण चांगलं करावं, स्वतःचं वेगळे पण त्याच्यात दाखवावं, काहीतरी विशेष करावं. नाम हे विनामूल्य, त्याला पैसे नाहीत, श्रम नाहीत, काहीच नाही आहे, म्हणून त्याची किंमतच नाही. ज्याला पैसे नसतात, एखादा कीर्तनकार महाराज 1000 रुपये घेतो म्हणलं की त्याची किंमत वाटत नाही, त्याला ऐकायला कुणी जात नाही. अहो, ते महाराज 50,000 रुपये घेतात म्हणलं की गर्दीच गर्दी, 5000 माणसं त्याला ऐकायला. आपण त्याची किंमत पैशावरून ठरवतो. ही साडी आहे, तुमच्या अंगावर 100 रुपयाची चांगली दिसते. अहो, ही 100 रुपयाची म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये. 1000 रुपयाची म्हणजे की खराब सुद्धा चांगली वाटायला लागते. पैशावरून किंमत करू नये. म्हणून नाम हे विनामूल्य, परंतु त्याच्यासारखं मूल्य, त्याच्यासारखी किंमत कशालाच नाही. कारण ते माऊलीच्या तोंडातून आलेलं आहे, माऊलीच्या मुखातून आलेलं आहे, तुकाराम महाराजांच्या मुखातून आलेलं आहे. असं नाम आपण जर घेतलं तर त्याचं मूल्य हे सगळ्यात जास्त मूल्य, सर्वात किमती मूल्य, आणि तो डायरेक्ट आपल्याला भगवंत मिळवून देतो. म्हणून नाम घ्यावं. आपण काय करतो? हे नाम न घेण्याची कारणं मी सांगायला तुम्हाला. आरंभशूर आहे, पाहून आहे, किंवा विनामूल्य म्हणून आहे. दुसरं आहे सकाम व्रत. सकाम म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून केलेलं. मी आज 8 माळा केल्या, आज 8 अशा रोज मी 365 दिवस एवढ्या माळा केल्या, वर्षभर जप केला, पण मला काही सोनं लागलं नाही, मला काही लॉटरी लागली नाही, माझ्या शेतात काही उत्पन्न झालं नाही, सोयाबीनला काही भाव लागला नाही, अशी भावना निर्माण व्हायला होती. म्हणजे आपण नाम घेतलं की देवानं काहीतरी द्यावं अशी आपली इच्छा असते. मग निस्वार्थता कुठं राहिली? तुम्ही जर सोयाबीनला भाव लागावा म्हणून नाव घेत असाल तर त्याचं फळ देव देणारच नाही, कारण सोयाबीनचा भाव ठरलेलाच आहे. तुमच्या नशिबात जे आहे तेवढंच मिळणार, त्याच्यावर मिळणार नाही. पण त्याच्यावर मिळवायचं असेल तर निस्वार्थपणे नाम घ्यावं लागतं. आणि इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणून देवाला बोल लावायचा नाही. कुणी मुलगा व्हावा म्हणून, कुणी मुलगी व्हावी म्हणून, लग्न व्हावं म्हणून, काही संपत्ती मिळावी म्हणून या इच्छेनं नाम घेत असेल तर ते नाम विफल आहे. जर फल, मी तुम्हाला एक सांगितलं किंवा भगवंताला माहीत आहे तुम्हाला काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे हे भगवंताला माहीत आहे, आणि भगवंत आपल्याला ते देणार, आणि ते देतात आपल्या मनातलं ओळखून. फक्त आपण त्यांना मागायचं नाही. आणि जिव्हाळ्याचा विषय आपला झालेलाच आहे. निष्कामता, सकामता राहू नये, निष्कामता असावी. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की वेळ नाही ही एक सबब असते सगळ्यात. अहो, 8 माळा करावं वाटतात पण वेळच नाही.
आज हे पूजा करावी वाटते पण वेळच नाही. ही वेळ नाही ही सबब सगळ्याकडे असते, पण आवड जेव्हा असेल तेव्हा सवड मिळते. जर आवड नसेल तर सवड मिळत नाही. जे आवडीचं काम आहे त्याला सवड मिळते. म्हणून वेळ हा काढावा लागतो, वेळ हा मिळवावा लागतो. त्याच्यासाठी आधी आवड निर्माण करावी लागते. नाम घेत राहिलं, कीर्तनाची आवड असेल तर 100 कामं सारून माणूस कीर्तनाला येतो. भजनाची आवड असेल 100 कामं बाजूला सारून भजनाला येतो. आपल्याला ज्ञानेश्वरीची आवड असेल तर 10 कामं बाजूला सारतो आणि ज्ञानेश्वरी समोर घेऊन बसतो. आवड ही महत्त्वाची आहे, म्हणून आवड निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. जर नाम घेतलं तर अंतरंगात बदल व्हायला लागतात. अंतरंगात बदल कसे होतात? चेहऱ्यावर तेज येतं, देहबुद्धी कमी होते, म्हणजे देहाची चोचले माणूस पुरवत नाही. नाम घेणारा माणूस हा आत्म्याकडे जास्त लक्ष देतो. आत्मिक समाधान त्याला जास्त महत्त्वाचं असतं. आध्यात्मिक समाधानासाठी तो तडफडत असतो. म्हणून आणि मी शून्य होतो किंवा विशाल होतो. मी शून्य होतो म्हणजे माझ्यातला अहंकार एकदम शून्य होऊन जातो. मी हे करतो, मी ते करतो, हे सगळं कमी होऊन जातं. किंवा विशाल होतं, जसं मौलींनी प्रसादान मागितलं तशी भावना निर्माण होते. जगाच्या कल्याणासाठी आपली इच्छा व्हायला लागते. आपल्या स्वतःच्या कल्याणापेक्षा जगाचं कल्याण महत्त्वाचं आहे अशी इच्छा व्हायला लागते. वासना ह्या सगळ्या भगवंताकडे सोपवल्या की आपण निस्वार्थ होतो. मी आत्ताच सांगितलं की साखर खाऊ नये असं किती सांगितलं तर उपयोग नाही. आपल्याला सांगा, एरवी उपवास करा म्हणतो तर करा वाटतो का? वाटत नाही. पण एकादशीच्या दिवशी करा वाटतो की नाही? का करा वाटतो? आपण असं म्हणतो की आज भगवंतासाठी माझा उपवास आहे, भगवंतासाठी उपवास आहे. उपवास याचा अर्थ काय? उप म्हणजे सोबत आणि वास म्हणजे राहणे. सोबत राहण्यासाठी उपवास असतो, म्हणून त्या दिवशी दिवसभर उपवाशी राहायचं असतं. परंतु आपण खातपीत राहतो आणि खातपीत राहिलं की भगवंताची आठवण होत नाही. लक्षात ठेवा, उपवास केला, पाण्याची तडफड लागली, अन्नाची तडफड लागली, तळमळ लागली की आपोआप भगवंत आठवायला लागतो. देव तेव्हा आठवायला लागतो. त्याच्यासाठी उपवास करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून भूक लागल्याशिवाय खायचं नाही. आपोआप नाम यायला लागतं. जशी जशी भूक वाढायला लागते तसं नाम आपोआप यायला लागतं. म्हणून त्या दिवशी उपवास करायचा याच्यासाठी करायचा की भगवंताचं स्मरण व्हावं, आपण भगवंताच्या शेजारी राहावं, आपण भगवंताच्या जवळ राहावं, याच्यासाठी उपवास करायचा असतो. आणि आपोआप काय होतं की हे जे जग आहे हे सगळं खोटं आहे. हे सोनं नाणं पैसा माणसं नाते काहीच नाही आहे. भगवंत एकटाच खरा आहे. ही एकच कळायला लागतं आपल्याला. नाम घेत राहिलं की भगवंतच कळतो, बाकी सगळी नाती सगळे हे पृथ्वी सगळं खोटं आहे याची जाणीव व्हायला लागते. विकार स्वाधीन व्हायला लागतात. जसं एखादा राजा असेल तर त्या राजाच्या पुढे पोलीस चालतात. कशासाठी चालतात? राजाच्या रक्षणासाठी चालतात आणि राजाच्या आज्ञेने चालतात. बरोबर आहे. चोराच्या मागे पोलीस असतात, चोराच्या मागे पोलीस असतात, तो पळून जाऊ नये म्हणून. चोरावर कोण राज्य करतं? पोलीस राज्य करतो. आणि पोलिसावर कोण राज्य करतं? राजा राज्य करतो. मग राजा व्हायचं असेल तर हे सगळे विकार जे आहेत, काम क्रोध लोभ मोह मत्सर, हे सगळे घोडे आपल्या ताब्यात असले पाहिजे. ह्या सगळ्या घोड्यांना ताब्यात ठेवण्यासाठी त्याचं जो रथ, त्याचं जे लगाम आहे तो लगाम आपल्याकडे असला पाहिजे. आपल्यावर क्रोधाने राज्य करू नये, तर आपण क्रोधावर राज्य करावं. म्हणजे आपल्या मनात येईल त्यावेळेसच राग आला पाहिजे आणि आपल्या मनात येईल त्यावेळेस आपला राग शांत झाला पाहिजे. तो आपल्यावर असला पाहिजे. आपल्या इच्छा आपल्या वासना ह्या आपल्या ताब्यात असल्या पाहिजे. आपल्या इच्छा वासना ह्या आपल्या ताब्यात राहत नाहीत. आपण लगेच त्या पूर्ण करण्याच्या नादाला लागतो. म्हणून इच्छा वासना जे काही असतील, क्रोध असेल काम असेल जे काही असेल ते सगळं आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. आपण राजा व्हायचं का चोर व्हायचं हे आपण ठरवायचं. जर आपल्या ताब्यात नसतील तर आपण चोर आहेत आणि आपण आपल्या ताब्यात असतील तर आपण राजा आहे. हे लक्षात ठेवावं लागतं. एकाग्रता होते, स्मरण होतं. स्मरणाने एकाग्रता येते. जेव्हा आपण नाम घ्यायला लागतो त्यावेळेस एकाग्रता आपोआप यायला लागते. विचाराची शून्यता होते. विचाराची शून्यता होते म्हणजे काय? आता तुम्ही इथं सगळे ऐकायला, दुसरा काही विचार आहे का तुमच्या डोक्यात? मी जे सांगायलो त्याचाच विचार आहे, दुसरा काही विचार आहे का? नाही. ही विचाराची शून्यता येते. दुसरा विचार डोक्यातून निघून जातो आणि फक्त नामाचा विचार येतो. नाम घेतलं की नामाचाच विचार राहतो. बाकीचे सगळे विचार हे निवृत्त होतात किंवा विशाल होतात. आणि नाम हे अगोदर घेत असताना आपण कसं घेतो? मुखाने घेतो. म्हणजे वैखरी, त्याला असं वैखरी असं म्हणतात. वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा हे नामाचे 4 म्हणजे उच्चाराचे 4 प्रकार. तर वैखरी म्हणजे मुखातून आपण नाम घेतो. हे मुखातून घेतलेलं नाम आपल्या बुद्धीत जातं. वैखरीतून ते कशामध्ये जातं? मध्यमेमध्ये जातं. आणि बुद्धीतून हे नाम जेव्हा डोक्यात येतं, डोक्यातून हे नाम जेव्हा हृदयात येतं तेव्हा ते मध्यमेतून पश्चंतीमध्ये जातं.
म्हणजे हे नाम हळूहळू काय होतं, मुखातलं डोक्यातलं हृदयात, म्हणजे हृदयातून आपोआप हृदयाची धडधडच राम राम म्हणायला लागते. अजपाजप असं म्हणतात त्याला. अजपाजप म्हणजे आपण जप करत असताना सुद्धा जप होतो. असा जो अजपाजप आहे असा अजपाजप व्हायला लागतो, हृदयामध्ये नाम यायला लागतं. आणि हे नाम हे स्वप्नातही नाम येतं, जागे असतानाही नाम येतं आणि झोपेत पण नाम येतं. या तिन्ही अवस्थेमध्ये म्हणजे 24 तास नाम ज्याला म्हणतो आपण. झोपाव का नाही असं नाही, झोपेत आपोआप नाम येतं. स्वप्न जरी पडलं तर भगवंताचंच पडतं, त्याला फार मोठं नशीब लागतं. पण स्वप्नातही आपल्या देव येत नाही. आपण जर चिंतन केलेलं असेल, त्याला वाहून घेतलेलं असेल, समर्पण केलेलं असेल तर भगवंत स्वप्नात दिसतो. नाहीतर आपल्याला भूतच दिसतात, दुसरं काही दिसत नाही. साप मागे लागलाय, भूत मागे लागलंय असंच काहीतरी स्वप्न पडतात. नाही ते आपण ज्याचं चिंतन दिवसभर करतो अशी स्वप्न पडतात. ही स्वप्न पडायची नसतील, स्वप्नात सुद्धा भगवंत दिसायचं असेल तर आपल्याला दिवसभर भगवंत आठवावा लागतो, भगवंताचं स्मरण करावं लागतं. आणि संतांनी जर हे नाम दिलं आपल्याला, आपण तर नाम घेतो, परंतु संतांनी दिलं म्हणजे गुरु कडून जर नाम घेतलं आपण तर ते आपल्या अंतापर्यंत सोबत राहतं. अंतापर्यंतच नाही तर पुढच्या जन्मापर्यंत आपल्या सोबत येतं. नामाचा संस्कार हा पुढच्या जन्मात आपल्यासोबत येतो आणि नाम घेणाऱ्या घराण्यामध्ये आपला जन्म होतो. मानवाचा जन्म 84 लक्ष योनी ओलांडून जायची गरज नाही, परत मानवाचा जन्म येतो, संत घरामध्ये येतो. आणि संत घरामध्ये जन्म आला की आपला हळूहळू परत नाम घ्यायला लागतो आपण. आणि असं 10-20 जन्म आपण घेतल्यानंतर मग आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून ह्या मुक्तीसाठी सातत्यानं नाम घेतलं पाहिजे. म्हणूनच अस्थीमध्ये असो, रक्तामध्ये असो, वस्तूमध्ये असो, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला नाम घेता आलं पाहिजे, दिसलं पाहिजे. जसं जनाबाईंनी गोऱ्या लावल्या तर त्यांच्या गोऱ्या आणि शेजाऱ्यांच्या गोऱ्यामधला फरक कसा कळायचा, तर त्या गोऱ्यामधून विठ्ठलाच्या नामाचा उच्चार व्हायचा. चांगदेवा आपले चोखामेळा, संत चोखामेळांचा मृत्यू झाला, नामदेवानी त्यांच्या अस्थी हुडकून काढल्या. कशा काढल्या? अस्थीचा ढीग होता, त्या अस्थी एक एक वाजून पाहिल्या कानाजवळ नेऊन, त्याच्यातून विठ्ठल नाम आलं. त्या चोखोबाच्या अस्थी होत्या. म्हणजे अस्थीतून पण नाम येतं, वस्तूतून पण नाम येतं, शरीरातून पण नाम येतं. चौकडून नाम यायचं असेल तर रोज आपल्याला 24 तास आपण सातत्याने नाम घेतलं पाहिजे, अखंड नाम घेतलं पाहिजे. आणि असं नामधारक होऊन सगळ्या वासना, अहंकार, समाज, बांधव या सगळे बंधनं झुगारून फक्त नाम याच्याशी जर एकरूप झालं तर आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. आणि अशी एकरूपता आपणा सर्वांना प्राप्त व्हावी, आपल्याला नाम घेण्याची बुद्धी व्हावी, नामामृताची गोडी आपण चाखावी, अशी इच्छा व्यक्त करून आजची सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो. संत श्री सद्गुरु चुडामणी बालादास महाराज की, रेणुका माता की, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जय जय रघुवीर समर्थ.